चला तर आज सर्वांची नावडती भाजी अशा पद्धतीने बनवूयात की ही नावडती भाजी सुद्धा अगदी आवडती होईल आणि न खाणारे सुद्धा बोट चाखून आणि रोजच्या रोज मागून खातील. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल गरम होतंय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. ते सर्व काढायचं आणि मिक्सरला फिरवून जाडसर असं वाटून घ्यायचं. थेंबभरही पाण्याचा वापर हे वाटून घेण्यासाठी करायचा नाही. तर इथे पहा, सर्व साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलं आहे. तुम्ही वाटण पाहू शकता. वाटण तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता तेल सुद्धा छान गरम झाले. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यासोबतच तयार मसाला घालायचा आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचंय. तर इथे पहा, टोमॅटो सुद्धा मी छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलीये. आता ही भिजवून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता टोमॅटो सोबत बाकीच्या मसाल्यासोबत डाळ सुद्धा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर छान अशी परतून घ्यायची आहे. डाळ तुम्ही पाहिली नखाने तोडली तरी अगदी सहज तुटत होती, म्हणजे अगदी छान भिजलीये. त्यामुळे शिजते सुद्धा लगेच. तर इथे पहा, डाळ सुद्धा एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर मसाल्यासोबत मी छान अशी परतून घेतलीये. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि याच स्टेपला चवीनुसार मीठही घालायचं आणि पुन्हा एक मिनिटभर मंद आचेवर हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व परतून झालं आहे. तुम्ही इथे पाहू शकता बाजूनी छान तेलही सुटले. त्यानंतर आता यामध्ये इथे मी मध्यम आकाराचा एक कोबी छान असा चिरून घेतला आहे. स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतला आणि चाळणीमध्ये ठेवला होता. यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेलं आहे. त्यानंतर आता हा कोबी यामध्ये घालायचा आणि आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत कोबी एकदा मिक्स करून घ्यायचा. तर इथे पहा, भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत कोबी मी एकदा छान एकसारखा मिक्स करून घेतलाय. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हा कोबी वाफवून घ्यायचा. आपण यामध्ये थोडंही पाणी घालणार नाही, तर वाफेवरतीच हा कोबी शिजवून घेणार आहे. डाळ सुद्धा छान भिजली आहे, त्यामुळे वाफेवर छान शिजते. तरीही जर तुम्हाला वाटलंच तर 1 ते 2 चमचे पाण्याचा शिपका तुम्ही यामध्ये मारू शकता. 1-2 मिनिटं छान असा कोबी वाफवून घेतला की झाकण काढायचं. एकदा खालून एकसारखा हलवून घ्यायचा. पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून वाफेवरच शिजवून घ्यायचा. याच पद्धतीने अधूनमधून झाकण काढत अलटी-पलटी करत ही कोबीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, सुरुवातीपासून आतापर्यंत एक 9 ते 10 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून हा कोबी मी छान असा वाफवून घेतला आहे, म्हणजे वाफेवरच शिजवून घेतला आहे. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केला नाही. तुम्हाला इथे मी सर्वात आधी डाळ दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूद अशी ही डाळ शिजली आहे आणि कोबी सुद्धा शिजला आहे. परफेक्ट असा वाफेवरचा कोबी बनून तयार झाला आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं. गरमागरम चपाती सोबत किंवा भाकरी सोबत ही कोबीची भाजी सर्व्ह करायची. डाळ भात असेल तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही कोबीची भाजी नक्की बनवून पहा. तुमच्या घरी सर्वांना आवडेल. कोबी न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील आणि विशेष म्हणजे अगदी झटपट बनून तयार होते. तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.